हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो, हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. जसा योग्य मुलगा देवाने आकांक्षासाठी पाठवला, माझी अशी इच्छा आहे की तसाच चांगला मुलगा देव बिंद्यासाठीही पाठवू दे. बस, मला आणखी काहीच नको. आता थोड्या वेळापूर्वीच तर बोलत होतीस की तिच्याशिवाय राहू शकत नाही, आणि आता सासरी पाठवायच्या गोष्टी करतेस. पूजाचं असं महागडे दागिने घालून बाहेर जाणं ठीक नाहीये. आजकाल जग खूप खराब आहे. शकुंतला, अगं तुला किती वेळेला सांगितलं, जाताना कोणाला विचारत जाऊ नकोस. आज जेवण खरंच खूप चांगलं बनवलंय. आज जेवण मी नाही बनवलंय, तर बिंदियाने बनवलंय. आश्चर्याची गोष्ट अशी की चोराला फक्त तुझे कानातले आणि हारच आवडला, आणि तुझे बाकीचे दागिने जसे तुझ्या सोन्याच्या बांगड्या, तुझ्या अंगठ्या आणि बाकीचे सगळे दागिने त्याने सोडून दिले. असा का? मला वाटतं तो चोर फक्त कानातले आणि हारच घ्यायला आला होता. ते सगळं ठीक आहे विराज. विचार करण्याची गोष्ट तर ही आहे की कोणात एवढी हिंमत आहे की दीनानाथच्या सुनबाईच्या दागिन्यांवर हात टाकल. या शहरात तर कोणी असं नाही करू शकत. जरूर हा बाहेरून आलेला कोणीतरी गुंड असेल ज्यांनी ही हरकत केली. दिनू, या तर माझी चूक आहे. मला सुनबाईनी थांबवलं होतं, पण मॅच नाही ऐकलं. म्या म्हटलं की दागिन्यांच्या खऱ्या मालकिनीला दागिन देण्याच्या आधी धाकट्या सुनबाईनी एकदा घालावे. काय की तिला लय आवडले होते ना ते दागिने, म्हणून मला तिचं मन नव्हतं मोडायचं. आम्हाला समजलं नाही आहे तुला काय म्हणायचंय. दिनू, ते दागिने तुझ्या बाबाने बनवून दिले होते, आणि मला म्हणले होते की जेव्हा घरची सूनबाई येईल ना, तेव्हा ते दागिने तिला दे. तुझ्या बाबांच्या जाण्यानंतर त्या दागिन्यांचा मोह सुटला नाही माझा, म्हणूनच ते दागिने म्या सुनबाईला नाही दिले. पण जेव्हा ते दागिने धाकट्या सुनबाईला देत होते ना, तेव्हाच म्हटलं होतं म्या की हे दागिने माझ्याकडे नाही ठेवणार. ते दागिने सुनबाईचे आहेत, ते तिला देऊन टाकेन. पण तसं नाही झालं. म्या तुझ्या बाबांची इच्छा नाही पुरी करू शकले. आई, तू काळजी करू नकोस. तुझे दागिने कुठेही नाही जाणार. ते परत आणण्याची जबाबदारी माझी आहे. विराज, तू चौकशी कर की शेवटी कोण आता एवढी हिंमत. जरा आम्हाला भी बघू दे.
अपूर्व, हा घ्या प्रसाद. आज मंदिरात खूप गर्दी होती. पाय पण ठेवायला जागा नव्हती, म्हणून यायला उशीर झाला. मी लगेच तुमच्यासाठी नाश्ता बनवते. तृष्णा, मी अपूर्वाला नाश्ता दिलाय. थँक्स बिंदिया. नाहीतर मला खूप काळजी वाटत होती. अपूर्वाला नाश्ता द्यायचा होता, नाहीतर त्यांना ऑफिसला उशीर होईल. आता यात थँक्स म्हणायची काय गरज आहे तृष्णा? ऑफिसला जायला उशीर नको व्हायला म्हणून मी माझ्यासाठी आणि अपूर्वसाठी जेवण बनवून टिफिन पॅक सुद्धा केलाय. पण मी घरचा स्वयंपाक नाही बनवला. काही हरकत नाही बिंदिया, तू इतकी मदत केलीस एवढंच भरपूर आहे. घरचं जेवण मी बनवून घेईन. माझे कपडे प्रेस करून ठेव, मला ऑफिसला जायचं. हो अपूर्व. बिंदिया, काय काकू? जर तुला माहिती असतं की अपूर्वच्या कपड्यांना इस्त्री नाहीये तर तू तेही केलं असतंस ना? हो ना? हो काकू. तर बिंदिया, जेव्हा तू 2 जणांचा नाश्ता जेवण बनवू शकतेस तर आणखी 2घांसाठी का नाही? की अपूर्वसाठीच फक्त बनवायचं होतं? नाही काकू, असं काहीच नाहीये. ते त्या दिवशी तुम्हाला माझ्या हातचा स्वयंपाक आवडला नव्हता ना? मसाले थोडे जास्त पडले होते. त्यामुळेच मी विचार केला की मी तुमचं आणि अपूर्वचं दोघांचं वेगवेगळं जेवण बनवलं तर मला ऑफिसला जायला उशीर होईल. त्यामुळेच मी फक्त माझं आणि अपूर्व दोघांचंच जेवण बनवलं. विचार केला की तृष्णा जर इथे आली तर तिला जास्त त्रास नको. माझ्याकडून काही चूक झाली आहे का काकू? नाही बिंदिया, या घरात तू फक्त एक पाहुणी आहेस आणि तुला या घराचा नियम कायदा माहीत असायला हवा. मला काही समजलं नाही काकू, तुम्ही काय म्हणत आहात? मी समजवते बिंदिया. आमच्या घरात एक वेळचं जेवण 2 वेळा नाही बनत. मग ते 2 लोकांसाठी असो किंवा 4 लोकांसाठी, वेळेत काही फरक नाही पडत. कारण मीही खूप वर्षांपासून जेवण बनवते, समजलीस? आणि हो, जेवण बनवल्यानंतर तू स्वयंपाकघर साफ केलंस की नाही? नाही काकू. भांडी घासलीस? नाही. आणि तू तयार होऊन ऑफिसला जायला निघालीस? ही सगळी कामं कोण करेल? उत्तर दे. सुकन्या आमच्या कन्या. भांडी घासलीस? नाही. आणि तू तयार होऊन ऑफिसला जायला निघालीस? ही सगळी कामं कोण करेल? उत्तर दे. ते काकू तृष्णा करून घेईल. तृष्णा? तर तू जेवण बनवून सुनबाईचं काम वाढवलंयस की कमी केलंयस? वाढवलंयस ना? पुढच्या वेळेपासून
बिंदिया लक्षात ठेव, जर तुला जेवण बनवायचं असेल तर सगळ्यांसाठी बनवायचंस, समजलीस? हो समजलं. आणि हो, या घरात तुला जे काही करायचंय ते फक्त तृष्णाला विचारून करायचं, कारण हे घर सांभाळायची जबाबदारी फक्त आणि फक्त तृष्णावर आहे. समजलं तुला? दिवसभर तर नुसतीच रडत राहते ही बाई, पण जितकी ही दिसते ना तितकी साधी नाहीये ही. मला तर वाटतंय तृष्णाच्या आधीच मला हिचीच बोलते बंद करावे लागेल, नाहीतर पूर्ण दिवस बडबड करून माझं डोकं खराब करून टाकेल. आणि हिची बडबड फक्त अपूर्वच बंद करू शकतात. हा, फक्त अपूर्व. काय करणार होते, याची किंमत ऐकून मनच मानत नव्हतं माझं. कशी मी यांना कोणा दुसऱ्याकडे देऊ शकले असते. आणि तसंही बघायला गेलं तर आजी सासू हा हार सासूंना देणार होत्या, आणि मग सासूबाईंनी एक ना एक दिवस हा हार मला दिला असता. मग मी आजच ठेवून घेतला. यात काही चुकीचं नाहीये. पण या हाराचं मी करू काय? घालू पण नाही शकत, या घरात ठेवू पण नाही शकत. कोणी बघितलं तर गडबड होईल. हा, कधीतरी संधी साधून मार्केटला जाते आणि मग विकून टाकते. 3-4 लाख रुपये तर मिळतीलच. मग स्वतःसाठी नवीन हार बनवेन, आणि हार नाही बनवू शकले तरी पैसे ठेवीन आणि सांगेन सगळ्यांना की पैसे दादाने दिलेत. आणि तसंही या घरात कोण आहे जो दादाशी बोलतो, जो त्यांना विचारायला जाईल? सुकन्या आमच्या कन्या. आजी सासू, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तुमचा इतका किमती हार आणि झुमके माझ्याकडून हरवले. आई बरोबरच बोलत होत्या. मला तो किमती हार घालून बाहेर जायलाच नको हवं होतं. राहू दे ग धाकटी सूनबाई, तू वर बस. बघ धाकटी सूनबाई, मला त्या गोष्टीचं दुःख नाही की माझं इतकं मोठं नुकसान झालं. माझं दुःख असं आहे की ईशालच्या आजोबांची शेवटची निशाणी होती आणि ते मला सूनबाई म्हणजे शकुंतलाला द्यायची होती. आई, तुम्ही हा विचार करून काळजी करू नका की दागिने चोरीला गेले.
असंही असेल की या घराच्या नशिबात हे दागिने बस एवढ्याच दिवसांसाठी असतील. आजी, खरं सांगू तर मला विश्वास नाही बसत आहे की काल आमच्या बरोबर अशी घटना घडली. माहित नाही कोण होतं, पण त्याची दागिन्यांवर नजर होती. अरे, मी बोलण्याच्या नादात हे विसरलो. कोणीतरी तुला बाहेर बोलवतंय. सुनबाईला भेटायला आलाय? कोण आहे ईशाल? माहित नाही आजी, पण बोलत होता आईला भेटायचंय. किराणेवाला असेल आई. आम्ही त्याला सांगितलं होतं की पुढच्या वेळी जेव्हा येशील तेव्हा भेटून जा. सामानात खूप गडबड करतो तो. आम्ही बघतो. आजी, तू दादाशी बोललीस? तो कोण होता? कुठून आला होता? माहित नाही. तो इराज कुठच्या दुनियेत असतो. कुठचंच काम धड करत नाही. आत्ता आईंना भेटायला कोण आलं असेल? बन्सारी असता तर तो स्वतःच आला असता. आईंना का बोलवलं असतं? बघतेच खरं काय आहे ते. आजी, मी आईंसोबत जाते. त्यांच्याकडे खूप सामान असेल ना, त्यांना थोडी मदत करते. माझे दागिने हरवल्याचं लय दुःख झालंय सुनबाईला. खूप बेचैन आहे बिचारी. कोण आहे धाकटे सुनबाई? किराणावाला आहे का? माहित नाही आजी, बन्सारी तर नव्हते. आजी, तुम्ही आईनाच विचारून घ्या. माझं खूप डोकं दुखतंय. मी खोलीत जाऊ का? अरे पूजा, जर तुझं डोकं दुखतंय तर तुला आरामाची गरज आहे. चल ये. सुनबाई, कोण आलंय बाहेर? आई, कोणी माणूस मध घेऊन आलाय. म्हणत होता की अस्सल मध आहे, हवं तर चाखून बघा, पैसे घ्यायला नंतर येतो. तर आम्ही म्हंटल ठीक आहे. आम्ही मध ठेवून घेतलं. तो पैसे घ्यायला नंतर येणार आहे. ठीक आहे सुनबाई. जर त्याचा मत चांगला असेल तर नेहमी त्याच्याकडूनच घेत जा. हो आई. सुकन्या आमच्या कन्या. आई, बिंदिया खूपच चांगली मुलगी आहे. घरचं बाहेरचं सगळं काम चांगल्या प्रकारे सांभाळून घेते. यात कोणती मोठी गोष्ट आहे? प्रत्येक मुलीला घरचं बाहेरचं काम करता आलं पाहिजे. हो, पण ती अपूर्वाच्या ऑफिसचं काम खूप चांगल्या प्रकारे सांभाळते. सुनबाई, कदाचित ती अपूर्वलाही सांभाळेल. म्हणजे आई? सुनबाई बेटा, हे घर बिंदियाचं नाहीये, तुझं आहे. त्यामुळे या घराची पूर्ण जबाबदारी तुझी आहे बेटा. आई, माझ्याकडून काही चूक झालीये का? की मी माझं काम चांगल्या प्रकारे नाही करत आहे? अशी गोष्ट नाहीये सुनबाई, पण यावेळी तुझी छोट्यातली छोटी बेपरवाई पण तुझ्यासाठी त्रासदायक बनू शकते. यावेळी? आई, मला काही समजलं नाही. सुनबाई, मला तुझ्याशी काही. अरे, आले तुम्ही लोक? तृष्णा, आज मी खूप खुश आहे. काय झालं अपूर्व? अगं, तुला माहिती आज काय झालंय एक ते? मिनिट अपूर्व, मी सांगते. माहितीये तृष्णा, आज अपूर्वला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. आणि तुला माहिती, हा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तीन मोठ्या कंपन्या अपूर्वच्या मागे लागल्या होत्या, पण कॉन्ट्रॅक्ट मिळालं फक्त अपूर्वच्या कंपनीला. खरंच अपूर्व? हा तृष्णा, कॉन्ट्रॅक्ट तर आपल्या कंपनीला मिळालंय, पण तुला एक सांगू, हे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचं महत्वाचं कारण आहे बिंदिया. बिंद्याने जर या कंपनीचे पेपर वेळेवर बनवले नसते तर हे शक्य झालं नसतं.
अपूर्व, मी असं काहीच केलेलं नाहीये की तुम्ही माझी इतकी स्तुती करताय. तृष्णा, या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मी 3 वेळा भरलंय, पण हे कॉन्ट्रॅक्ट कधीच माझ्या हाती नाही लागलं. पण बिंदियाने यावेळी अशी काही फिगर भरली की ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळालं. खरंच बिंदिया, मला खूप आनंद आहे की तू अपूर्वच्या ऑफिसचं काम इतकं चांगलं सांभाळलंय. आणि माहितीये, मी आईंशी आता हीच गोष्ट बोलत होते. मलाही असंच वाटतंय की काकू पण माझी स्तुती नक्कीच करत असतील. हो हो, आई पण तुझं कौतुकच करत होत्या. हा, अच्छा अपूर्व, तुम्ही हे सांगा की रात्रीच्या जेवणात तुम्ही काय खाणार? त्याचं काय आहे तृष्णा, की संध्याकाळी माझी एका क्लायंट बरोबर मीटिंग आहे, त्यामुळे मी कदाचित बाहेरूनच जेवून येईन. बरं ठीक आहे. आणि बिंदिया, तू काय खाशील? काहीच नाही, माहित नाही, सकाळपासून माझं मनच करत नाहीये. कदाचित मी ऑफिसमध्ये चहा जास्त घेतलाय. अच्छा, मी चेंज करून येतो, नाहीतर मीटिंगसाठी मला लेट होईल. हो. असं कधीही नाही झालंय की बिंदिया रात्री जेवली नाहीये. मग आज का नाही म्हणते? कदाचित असं असू शकतं की अपूर्व सोबत जाण्याचा प्लॅन करत असावी. पण अपूर्व तर म्हणतोय की तो एकटा जातोय. काय प्रकार आहे? स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.